दिनांक 17 रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात जी मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात अशा मंडळाचे पदाधिकारी यांची आज बैठक पार पडली। बऱ्याच सभासदांना मंडळामध्ये मिरवणुकीमध्ये काय काय अडचणी येतात त्यांच्या संपूर्ण अडचणी अगोदर ऐकून घेण्यात आल्या। त्या संपूर्ण अडचणीवर काय काय तोडगा काढण्यात येऊ शकतो त्याच्याविषयी चर्चा झाली। त्याच्यामध्ये मंडळाची मुख्य अडचण ही आहे की मागच्या मंडळाला पुढे यायला संधी मिळत नाही। त्याविषयी सर्वांनी एकत्र डिस्कशन करून मिरवणूक लवकर काढणे म्हणजे सकाळी 11 वाजता लवकर मिरवणूक निघेल असा निर्णय घेण्यात आला। तसेच असं देखील तक्रार होते की बरीचशी मंडळं एकाच ठिकाणी रेंगाळतात, पुढे जात नाहीत, त्यामुळे देखील मागच्या मंडळांना पुढे जायला संधी मिळत नाही। यावर सर्व गणेश मंडळीच आपापल्या ठिकाणी त्यांनी ठिकाणं ठरवून घेतले की कोणत्या ठिकाणी थांबायचे आणि त्या प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटे थांबण्यात येईल याची देखील ग्वाही सर्व मंडळांनी दिलेली आहे। तसेच काही मंडळं खूप मोठ्या संख्येने ढोल पथक लावतात, तर ही देखील संख्या मर्यादित ठेवतील असं देखील सर्वांनी सांगितलेले आहे। त्याचबरोबर सर्वजण सोबत स्वयंसेवक ठेवणार आहेत। तसेच आपल्या मिरवणूक मार्गावर जे काही पोलिसांचे आदेश असतील ते पाळण्यात येईल असं देखील सर्वांनी सांगितलेलं आहे। विषय आपल्याकडे आता स्वागत कक्षामुळे अडथळा होतो अशी काही मंडळांची तक्रार होती। त्या अनुषंगानं स्वागत कक्षाची जागा जर शक्य असेल तर ती जागा बदलणं किंवा जर एखादा स्वागत कक्ष खूप अडचणीत असेल तर अशा स्वागत कक्षांना परमिशन मिळणार नाही। सर, अनेक मंडळांकडून यंदा डीजे त्याच्यामध्ये आपल्याकडे जी काही ध्वनी प्रदूषणाची मर्यादा आहे ती मर्यादा पाळणं बंधनकारक आहे। कोणतेही वाद्य असेल तर जी काही आपली लिमिट आहे त्या लिमिटमध्येच आपलं वाद्य वाजवता येईल, परंतु असं डीजे किंवा कुठले वाद्य असेल तर अशा वाद्याला परमिशन मिळणार नाही जी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडतात। 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।